मित्रांनो, युद्धभूमीवर उत्कंठेचं आणि जोशाचं वातावरण पसरलं आहे. स्वागत आहे अमोक चॅनलवर. इथे आपण भगवद्गीतेतील प्रेरणा थेट आपल्या जीवनात आणतो. आजचा भाग आहे पांडवांच्या शंखांची तयारी, श्रीकृष्ण अर्जुनाची अजय्य जोडी. हा भाग चुकवला तर गीतेतील एक महत्त्वाचं रहस्य तुम्ही गमवाल. शेवटपर्यंत लक्ष द्या, कारण शेवटी मिळणार आहे जीवन बदलणारा संदेश. युद्ध सुरू होण्याआधी रणांगणावर वातावरण तणावपूर्ण. शंखांचा घुमणारा नाद, ढोलांचा भडाभड आवाज आणि घोड्यांच्या टापांचा गडगडाट. अर्जुन आणि श्रीकृष्ण युद्धासाठी सज्ज आहेत, पण ही तयारी फक्त शस्त्रांची नाही, तर मनाची, शरीराची आणि रणनीतीची आहे. पांडवांची ही तयारी आपल्याला शिकवते मनाची स्थिरता, शरीराची ताकद आणि योग्य योजना. श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी, पण त्यापेक्षा जास्त तो मार्गदर्शनाचा दीपस्तंभ आहे. अर्जुनाच्या मनातील संकोच, भय आणि गोंधळ कृष्ण एक शब्दात दूर करतो. जीवनातील प्रत्येक मोठ्या लढाईसाठी योग्य मार्गदर्शन आणि मानसिक तयारी हीच खरं शस्त्र आहे. लक्षात ठेवा, युद्धात फक्त शस्त्र असणं पुरेसं नसतं. तयारी, सहकारी आणि मानसिक स्थिती हेच यशाची गुरुकिल्ली आहेत. गीता आपल्याला हेच सांगते की या 3 गोष्टी मिळाल्या की कोणतीही अडचण, कोणताही संघर्ष आपण जिंकू शकतो. हा होता गीतेचा 9वा भाग, पांडवांच्या शंखांची तयारी आणि श्रीकृष्ण अर्जुनाची प्रेरणादायी जोडी. पुढच्या भागात उलगडणार आहे गीतेतील शंखांची नावे आणि त्यांचा रहस्यमय अर्थ. तोपर्यंत एक विचार मनात ठेवा. जीवनाचा रणांगण जिंकायचं असेल तर गीतेचं मार्गदर्शन कधीच सोडू नका. जय श्रीकृष्ण.